त्या नोकरीमध्ये त्या व्यवसायामध्ये किती क्लिष्टता आहे, अवघड विषय आहे, पैसा मिळवणं किती कठीण आहे हे जेव्हा आम्हाला समजायला लागतं तेव्हा आमचे हात जे आहेत ते आखडले जातात. याचा अर्थ काय? तो कदरू होतो अशातला भाग नाही, त्याला त्या पैशाची किंमत समजायला. असंच पुत्राधिकांच्या बाबतीत आहे. काही उपासना न करता कितीतरी लोकांना संतती होती किंवा काही नाही, काही करावं लागत नाही. विवाहोत्तर कर्म झाल्यानंतर त्यांना संतती होत आहे, त्यामुळं त्यांना देवाचं काही करावंच लागत नाही, अनायासे होऊन जातं. परिणाम झालेल्या संततीबद्दल फारसं काही त्यांना वैशिष्ट्य वाटत नाही आणि संततीला सुद्धा आई वडिलांच्या बद्दल वैशिष्ट्य वाटत नाही. ज्या ज्या ठिकाणी आपल्याला जर आपण पूर्व इतिहास काढून पाहिला, पुराण काढून पाहिले, ज्या ज्या वेळेला ज्यांना विवाहानंतर संतती होण्याकरता विलंब झालेला आहे, ज्यांनी चांगल्या पद्धतीनं अनुष्ठान केलेला आहे, व्रत वैकल्य केलेलं आहे, त्या सगळ्यांना जी संतती झाली आहे ती उत्तमच झाली आहे. टक्केवारी काढली तर 99% संतती उत्तमच झाली. आवश्यक आहे बरं. आधार आहे आम्हाला काय तो समजल्यानंतर मला एक मोठा महापुरुष दिसतो आहे की जो तुझ्या यज्ञाला जर आला तर म्हणाला आम्हाला जगणं फार कठीण आहे, अवघड आहे, आणि वारा प्राप्त झाला नाही, पाऊस जर पडला नाही तर कसं काय जीवन चालायचं, रोमपादाला भय निर्माण झालेलं आहे, काय करावं कळायला मार्ग नाही. म्हणून अनेक ऋषींना तो विचारतो, आमचं ब्रह्मचर्य चांगलं असेल तर आम्हाला सर्व गोष्टी सिद्ध करता येतात, आणि हे ब्रह्मचर्य विवाहानंतर सुद्धा सांभाळता येतं, सर्व आश्रमामध्ये सांभाळता येतं. ब्रह्मचर्य सांभाळणं हे अनिवार्य आहे, कर्तव्याचं आहे. अनेक उदाहरणं आहेत ज्यांच्या श्रेष्ठतेमुळे आज सुद्धा तरी त्याग म्हणल्यानंतर वैद आहे, त्याचं नाव आहे ऋष्यशृंग. अन्य पुराणांमध्ये त्याचं वर्णन असं केलंय, त्याला स्त्री म्हणजे काय हेच माहित नव्हतं. जन्माला आला अरण्यामध्ये आणि जन्माला आल्यानंतर तो करतोय काय? फक्त परमेश्वराचं चिंतन, ज्ञानप्राप्ती, धर्म संस्कारांचा विचार हाच त्याच्या अंतःकरणामध्ये फिरतोय. त्यामुळं त्याला जगामध्ये फक्त पुरुषच आहे एवढंच ज्ञान होतं. म्हणे स्त्री असती कशी हेच माहित. त्या ऋष्यशृंगाला आपण या स्थानामध्ये घेऊन रोमपादाला सांगितलं. स्थानामध्ये एक महापुरुष राहत होता ज्याचं नाव सूर्याजी पंत. मूळ पुरुषाला कृष्णाजी पंतांना जर आपण पकडलं तर कृष्णाजी पंतांपासून हे जे सूर्याजी पंत आहेत हे 22वे आहेत, आणि पुढे होणारी संतती जी आहे ज्यासाठी आपण एकत्र आलो आहोत ती आहे 23वी. काळ विचित्र आहे. सूर्याजी पंत जे आहेत हे त्र्यंबक पंतांचे चिरंजीव आहेत. त्यांच्या पूर्ण विशेष करून सूर्याजी पंतांनी रोज म्हणे 1000-1200 वेळा सूर्यनारायणाला नमस्कार करायचे. नमस्कार करायचे म्हणजे असे नव्हे, आता नमस्काराच्या पद्धती खूप सोप्या झाल्या. एका दिवसात 10,000 नमस्कार होऊ शकतात. एका दिवसात छोट्या छोट्या सोप्या. पंतांना सांगितलं तुम्हाला कोणतरी बोलावलंय, या म्हणे. बोलावलंय, त्याचं साहित्य होतं ते सगळं घेतलं आणि त्या हनुमान मंदिरामध्ये गेले. वाकून नमस्कार करता येतो. प्रचंड तेज पसरलेला आहे. वर पाहतात ते कोण आहेत? राम आहे, लक्ष्मण आहे, सीता आहे आणि हनुमान. उगाच नाही असे प्रकट होत, उगाच नाही दर्शन देत. सेवा आहे, प्रचंड भक्ती आहे. आम्हाला का नाही होतो? आम्ही डोकं आपटलं तरी देव संतुष्ट होत नाही. उलट देव म्हणतो किती वेळा डोकं आपटलं? 100 वेळा. अरे चुकला, अजून 100 वेळा राहिले, अजून 100 वेळा आपण. का असं होत आहे? अहो याच्या मागचं कारण
जन्माचा याच्यातला भाग नाही. सिगारेट ओढण्याचा डोहाळा लागला. एका बाईला म्हणे चपलीचा वास घेण्याचा डोहाळा लागला होता. आणि त्या शब्दी सांगावं ना, सुखकारक होईलच पचेलच असं नाही. एकदा सगळे ऋतूंचे अनुभव घेतल्यानंतर जर ते फार शिल्लक राहिलं टिकलं तर पत्रिका काढायची. हा त्याच्या मागचा उद्देश आहे. इकडं मात्र समान अवस्था झाली आहे असं म्हणतात. त्याला पुढे जाऊन रामदास असं नाव पडलेलं आहे. अशा प्रकारचे हे दोघेही भक्त आणि भक्त परमात्मा रामदास स्वामींना आपण जय जयकार करून नमस्कार करूया. श्री प्रभू रामचंद्र भगवान की जय. जय जय रघुवीर समर्थ. Swami
सौभाग्य ज्याचे युगापरी ज्ञानयोगेश्वराचे कवी वाल्मिका सारिका